संपूर्ण भारतामध्ये आज म्हणजे 1 ऑगस्ट 2024 ते 7 ऑगस्ट 2024 हा सप्ताह स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. स्तनपान सप्ताह का साजरा करण्यात येतो तर स्तनदा माता म्हणजे ज्या जन्मापासून ते 6 महिन्यापर्यंत जे बाळ असते ते त्याची माता ही स्तनदा असते. म्हणजे मुलगा कसा जन्मापासून ते 6 महिन्यापर्यंत फक्त आईचं दूध म्हणजे आईच्या दुधाच्या व्यतिरिक्त त्याला बाळाला काहीच नाही द्यावं लागत. नुसतं आईचं दूध म्हणजे दुसरं काहीच नाही. नाहीतर सहज लावा, गुळाचं पाणी द्या किंवा वरचं पाणी द्या असं काहीच नाही करावं लागत. कारण आईच्या दुधामध्ये सगळे उपयुक्त घटक असतात. प्रथिने, मेद सर्व घटक आईच्या दुधातच असतात. कारण आईचं दूध कसं आहे हे अमृत आहे आणि आईचं दूध अमृत आहे तर म्हणजे त्यामध्ये इतकी रोग प्रतिकारक शक्ती असते की बाळाला कुठलाही आजार होत नाही. म्हणजे वरचं बॉटलचं दूध वगैरे काहीच बाळाला पाजायचं नाही. नुसतं आईचं दूध, त्या व्यतिरिक्त काहीच नको असं म्हणजे हे आहे. आणि सगळ्या लसी म्हणजे त्याच्यात असतात. दुधात कोलेस्ट्रॉल नावाचा एक घटक असते. तो हा रोग प्रतिकारक शक्तीसाठी हा आवश्यक असतो. म्हणजे त्या प्रत्येक आईच्या दुधात हे असते. पण ज्या वेळेस बाळ आता 6 महिन्याचं पूर्ण झालं की मग अन्नप्राशन असते. 6 महिन्याचं बाळ पूर्ण झालं की त्याला वरच्या दुधाची गरज भासते. का बरं की आईचं दूध थोडं थोडं कमी होत जाते आणि बाळाची भूक वाढत जाते. त्यामुळे आईच्या दुधाच्या व्यतिरिक्त त्याला पूरक आहाराची गरज असते. मग पूरक आहार म्हणजे काय तर त्याला पातळ पालकाचं सूप, नंतर वरण भात थोडासा घट्ट म्हणजे पातळसर करून मिक्सरमधून, नंतर केळाचं हे चिक्कूचा रस, हे जे असते पातळ पदार्थ, बटाट्याचं म्हणजे उकडून बटाटा त्याचं हे असं पदार्थ थोडे थोडे द्यावं लागतात. यासाठी हा स्तनपान सप्ताह